यात भारतीय खो खोच्या महिला संघानं नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात बदलापूरच्या रेश्मा राठोड या खेळाडूचा देखील समावेश होता। मात्र विश्वचषक जिंकणारी भारतीय संघातील ही खेळाडू आजही पत्र्याच्या भिंती असलेल्या झोपडीतच राहते। आमच्या कास्टमध्ये म्हणजे असं पाठवत नाही बाहेर, म्हणजे बाहेरच्या राज्या वगैरे, म्हणजे शहरात पण पाठवत नाही। पण जेवढा मला सपोर्ट भेटलाय ना घरच्यांचा आणि शिक्षकांचा खूप जास्त भेटलाय आणि आज मी त्यांच्यामुळेच एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोहोचले। माझे शिक्षक मेंगल सर आणि मस्कर सर, आज मी त्यांच्यामुळेच मी एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोहोचले आणि माझे 2 भाऊ आहेत खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहिलेत, त्यांच्यामुळेच मी आज वरच्या लेवलपर्यंत पोहोचले। आणि माझ्या शाळेचे प्रिन्सिपल श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचाही खूप सपोर्ट आहे मला। रेश्माने जे यश मिळवलेले आहे ते सगळ्यांना आनंददायी आहे। आज बदलापूरकरांना तिचा सार्थ अभिमान आहे। पण हे यश मिळवण्यासाठी जवळजवळ 13 ते 14 वर्षाचा तिचा खडतर प्रवास आज बदलापूरकरांना त्याची जाणीव व्हावी म्हणून यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। हा प्रवास तिचा अखंड चालू राहू, तिला पुढे चांगलं यश मिळो, आणखी त्या ठिकाणी तिने आपलं जी मेहनत आहे ती मेहनत तशी चालू ठेवू आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी देशासाठी तिने पुन्हा सुवर्ण पदक मिळवावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी तिने खूप मेहनत करावी आणि एक विशिष्ट उंची गाठावी असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।